आईला मी शास होतो या आजोबा सारख्या क्या बात आहे. मॅडम तुम्ही लावणीला आला नव्हता म्हणत आमच्या गावात म्हणजे. नाही हो. तुम्ही उद्घाटन आलता का गावात आमच्या? हा मी उद्घाटन वगैरे आता बरोबर ओळखले स्वप्नील सर यांना उद्घाटनाला आलत्या. दूध डेअरीचं उद्घाटन केलं होतं. बरोबर. नंतर आपण गोठ्याला भेट दिली होती. तुम्हाला बघून 2 म्हशी पळाल्या होत्या, अजून आलेल्या नाहीयेत. हो ती मी नाही हो. तुमचं मोठे पण आहे मॅडम, सगळे अशीच म्हणतात. मी पुढच्या जोडीला बोलू का प्लीज? बोला ना, कुणी अडवलंय मग? इथे येते एक सासू जी आपल्या सुनेला सांगते आयुष्यात कसं वागायचं. वा, आणि हा जोरदार ऍक्ट घेऊन येतात निर्मितीताईंच्या टीमचे. कोण येते सांगा? सुप्रिया आणि पौर्णिमा. दिल जलो का दिल जला के क्या मिलेगा दिलरुबा. दिल जलो का दिल जला के क्या मिलेगा दिलरुबा. पार्टीला चालले आनंद झाला, पार्टीला चालले आनंद झाला, करूया चला हल्ला गुल्ला. दिल जलो का दिल जला के क्या मिलेगा दिलरुबा. सासू माझी वाया गेली, सासू माझी वाया गेली, पार्टीला चालली सासू ही लाज कशी सोडी, सासू ही लाज कशी सोडी. सासूबाई तुम्ही आजही रात्रीच्या पार्टीला निघालात? अलका कुबल, रडू नको उगाच. बाय. नको सासूबाई, असं करू नका. असं नसतं आपल्यात. रोज रात्री पार्टीला जायचं, कधीही परत यायचं. असं करू नका सासूबाई, असं करू नका. मी पदर पसरते तुमच्या समोर. ओके ठीक आहे. मी आज लवकर येते. नाही तुम्ही असंच खोटं बोलता माझ्याशी. आपल्यासारख्या स्त्रियांनी तर 7च्या आत घरात यायचं असतं. मग मी येते ना सकाळी 7च्या आत घरात. सकाळी 7? अरे बापरे, म्हणजे तोपर्यंत तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर बाहेर भटकत राहणार आहे, तेही अशा कपड्यात? तुम्हाला आठवतं सासूबाई, लग्नाच्या वेळेला तुम्ही मला सांगितलं होतं मी कधीतरी सलवार कमीज घालते, आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या समोर जीन्स घालून उभा राहिलात. आणि त्यापेक्षा म्हणजे तिसऱ्या दिवशी एवढी शॉर्ट घालून व्यायामाला पळत बाहेर सुटलात. नाही सासूबाई नाही. स्त्रीची आबरू ही काचेच्या भांड्याप्रमाणे असते हो. यावेळी काचेचं नाव काढू नको ग, हात थरथरतात माझे. सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही? अहो स्त्रीने पारिजातकाच्या सुवासाप्रमाणे दूरपर्यंत पसरून स्वतःचा सुगंध दूरपर्यंत पसरवायचा असतो. अशा काळे उगाच लेक्चर देऊ नका. बाय. हे बघा सासूबाई, तुम्हीच माझ्यावर वेळ आणलेली आहेत लेक्चर देण्याची. तुम्हाला माहितीये काल शेजारचे वसंतराव आले होते, ते सांगत होते तुम्ही त्यांच्याकडे रस्त्यावर बघून चक्क शिट्ट्या मारता. काहीतरीच काय, मी माझ्या तंद्रीमध्ये शिट्ट्या मारते, त्याला उगाच वाटलं मी आपली त्याच्याकडे बघू शिट्ट्या मारते. नाही तुम्ही खोटं बोलताय. ते त्यांच्या नातवाला सोडायला शाळेत जात असतात त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे बघून चक्क टकळ्या उडवता. अशाच काही. ते काय माहितीये ना, त्याचं आणि माझं कॉलेज पासूनच्या जॅकमॅट आहे. आम्ही एकदम सॉलिड राडा करायचो ना कॉलेजमध्ये. काय हो घाणेरडे शब्द आहेत तुमच्या तोंडात. अरे स्त्री म्हणजे मायेचं रूप असतं, मायेची माऊली असते, रूपाची पावली असते. काय सटकणारच ना माझे शब्द कधीतरी. अगे हे जयश्री गडकर, तू कितीही बोललीस ना तरी आज मी पार्टीला जाणार. आय हॅव टू गो. अगं बाई सासूबाई, म्हणजे आज सुद्धा तुम्ही मोटरसायकल घेऊन जाणार? हो का? अरे बापरे, म्हणजे आज सुद्धा तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर रात्रभर मोटरसायकल चालवून तुम्ही स्टंट्स करणार आणि इतर लोक माझ्याकडे कंप्लेंट्स घेऊन येणार. त्याचं काय माहिती ना, माझी मैत्रीण आहे ना ती सर्कस मध्ये मौत का कुवा ह्याच्यामध्ये फटफटी चालवते, तीच मला स्टंट शिकवते. देवा कुठे सापडतात हो अशा जगावेगळ्या मैत्रिणी तुम्हाला सासूबाई? अगं त्यासाठी जग हिंडावं लागतं. तुझ्यासारखं नाही काकूबाई म्हणून घरात राहायचं असतं. डेअरिंग पाहिजे, डेअरिंग. सासूबाई धैर्य धीरानं मिळवायचं असतं. धीर धरीरे धीरा पोटी फळे मिळती गोड गोमटी. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणणंच आहे काही जणांनी. ऐश्वर्या नारकर चूप. आई शपथीची जीभ आहे का घसरगुंडी, एकदा शब्द बाहेर पडायला की थांबतच नाही. आणि हे बघ तू काही बोललीस तरी मी ऐकून घेणार नाही. आणि तू काय करतेस ग घरात राहून? सासूबाई काही चुकलं का माझं? चुकलं? जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळा. सासूबाई कसला तसा पदर घेऊन असं गजागळ्यासारखी बुजगावण्यासारखी उभी असते. सासूबाई प्लीज. सासूबाई बोलू नको मला. मला कळलंय तू म्हणे नवऱ्याच्या काल पाया पडलीस. हो
शी कसं वाटतं ते ऐकायला. पाया पडली. तू काय ग हळदी कुंकू काय घालतेस, उपवास काय करतेस, श्रावण काय पाळतेस. शी तुला सून म्हणायला सुद्धा लाज वाटते मला. आणि तुला परवा विचारलं होतं माझ्या मुलाने नवीन साडी आणू का, तर तू चक्क नाही म्हणालीस. चांडाळणी कुठे फेडशील ही पाप. कलंक कलंक आहे ही स्त्री जातीला. नवऱ्याशी भांडत नाही, त्याच्याकडे दागिने मागत नाही, त्याला अदवा तदवा बोलत नाही. शी तिला सून म्हणायला सुद्धा लाज वाटते मला. नका. स्त्री आणि पुरुष हे संसाराची रथाची दोन चाकं असतात. स्टॉप इट. एक शब्द बोलीस तर याद राख. लग्नाच्या आधी तुझे आई वडील म्हणाले होते मुलीवर चांगले संस्कार केलेत. हे असले संस्कार मी सांगू का तुला. तू माझ्या मुलाला घेऊन घराबाहेर पड. नवीन संसार थाट. लपड कर लपड. व्यभिचार कर. तरच माझी सून शोभशील तू. आणि हे जर का तुला जमणार नसेल तर आजपासून तू माझी सून नाही आणि मी तुझी सासू नाही. मी चालले. सासूबाई थांबा. फार बोललात. काय करते. आज मी सुद्धा येणार आहे तुमच्या बरोबर पार्टीला. लेट्स गो टू द पार्टी. आज वाजत नाही पण पुढच्या वेळेला नक्की वाजेल. तोपर्यंत तू वाजव रे. दीदी देख आदे माझी सून बिघडत नाही. स्वप्न देख आदे माझी सून बिघडत नाही. दीदी देख सून बिघडत नाही. वा चांगलं सुनेला बिघडवायचं काम चालू आहे. मला वळायचंय परीक्षकांकडे. निर्मिती ताई काय शिकवतेस हे लोकांना. छान ऍक्ट नक्कीच झालाय तुमचा. पौर्णिमा आज फुल बॅटिंग चालली होती तुझी. आलीस म्हणजे तू कॉमेडीच्या त्या ओऱ्यात आलीस आता व्यवस्थित. प्रयत्न करतेय. हा, हा. छान छान झाला ऍक्ट तुमचा दोघींचाही. मजा आली. खूप मजा केली तुम्ही दोघांनी. स्वप्नील. ऍब्सोल्युटली करेक्ट. मला असं वाटतं की ही फुबाई फूची पहिली स्त्रियांची जोडी आहे आणि आज या जोडीने ना त्यांची वुमन पॉवर दाखवली आम्हाला. क्या बात आहे. या मॅट परफॉर्मन्सला बघूया किती मार्क्स दिलेत जजेसनी. निर्मिती ताई 9 गुण. स्वप्नेचा 9 गुण. आधीचे 32 आताचे 18 एकूण 50 गुण. तर सासूबाई सुनबाई पुढेही अशीच धमाल करत राहा. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा.